राम राम मंडळी आणि गुड मॉर्निंग। तर बघा मी कामावर चालली आहे। तर सकाळ झालेली आहे। तुम्ही कसे आहात? तुमच्याकडे पाऊस आहे का नाही कमेंट करून नक्की सांग। तर पहिल्या कामावर मी चाललेली आहे, तिकडे काय बनवते ते तुम्हाला दाखवते। तर गेल्या मी बनवलेली आहे मस्तपैकी लाल मिरचीची फोडणी घालून आमटी बनवलेली आहे। मिक्स डाळीची आमटी आहे ही, कांदा टोमॅटो आणि लाल मिरचीची फोडणी देऊन बनवलेली आहे। तर त्यानंतर बनवलेली आहे भाजी। ही ह्याला तुम्ही आमटी किंवा वरण डाळ पण बोलू शकता। ही भाजी केलेली आहे, बीन्सची भाजी आहे। ओलं नारळ खाऊन घातलेला आहे, कांदा टोमॅटो घालून मस्त मसालेदार बीन्सची भाजी केलेली आहे। आणि ही भाजी त्यांना खूप आवडते ओलं नारळ घालून। तुम्ही पण एकदा करून बघा, तुम्हाला पण नक्की आवडेल। नुसती सुकी परतायची, पाणी अजिबात घालायचं नाही। त्यानंतर बनवला आहे भात, मोकळा मऊ भात बनवलेला आहे। त्यानंतर मऊ लुसलुशीत गोल गरगरीत चपात्या बनवलेल्या आहेत। तर माझं सध्या एकच काम आहे आणि इकडचं माझं काम झालेलं आहे। भांडी घासून ठेवली आहेत, मॅडम टिफिन घेऊन गेलेत, उरलेलं जेवण झाकून ठेवलेलं आहे, गॅस क्लीन केलेला आहे आणि आता मी जाणार आहे घरी। तर गॅसचं मेन नॉब बंद केलं आहे आणि मी आली आहे घरी। तर तुम्हाला दाखवते मी घरी गेल्यावर मी काय बनवते ते। तर घरी पण तर आपली ड्युटी असतेच ना, गृहिणीला घरातलं बाहेरचं सगळंच बघावं लागतं। घरी आल्या पहिले मुलांना आणि आहोंना नाश्त्यासाठी पोहे बनवले। मस्तपैकी कांदा बटाटा मिरची हळद मीठ घालून मस्त मोकळे पोहे बनवले। वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि शेंगदाणे वगैरे घालून मस्त पोहे बनवलेले। लिंबू टाकून खाल्ला मस्त। बाहेर पाऊस पडत होता, मजा आली गरम गरम पोहे खायला। पोहे कधी पण गरम छानच लागतात। तर पोहे बनवले आणि आता मी विचार केला आहोंचा आणि मुलांचा नाश्ता झाला आहे तर मी पण नाश्ता करून घ्यावा। त्यासाठी चहा गरम केला, चहा ओतून घेतला आणि पोह्याची प्लेट वाढून घेतली। तर मी पण नाश्ता करते, तुम्ही पण नाश्ता करायला या। भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुमच्या बहिणीला असाच सपोर्ट करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। घर पण स्वच्छ झालेलं आहे माझं, तुम्ही बघू शकता की मी किचन वगैरे सगळं क्लीन केलेलं आहे। तुम्ही मात्र व्हिडिओला आत्ताच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।